निरीक्षक साहेब ग्रामीण विभाग कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे अर्ज देण्यात आला। अर्जदार मतीन शेख राहणार कोळगाव थडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून अर्ज देण्यात आला। अर्जाचा असा मायना आहे की मी कोळगाव थडी तालुका कोपरगाव गोदावरी पात्रातील वाळू चोरीच्या विरोधात शासनाची मदत केल्याने वास्तव परिस्थितीची बातमी टाकल्याने हितसंबंधित वाळू तस्करांकडून मला व माझ्या परिवाराला जीवे मारण्यासाठी धमक्या गुंडांकडून शोध व धमक्या येत असून माझ्यावर खोट्या नाट्या कंप्लेंट व केव्हाही जीवघेणा हमला घेण्याची दाट शक्यता असल्याने मला व माझ्या परिवाराला संरक्षण देऊन आरोपींवर तात्काळ अतिसंवेदनशील बाब म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी। मी अर्जदार मतीन शेख राहणार कोळगाव थडी गावचा रहिवासी असून मी बहुजन 24 तास या चॅनलचा ग्रामीण प्रतिनिधी आहे। माझ्या कोळगाव थडी गावात अनेक दिवसांपासून अवैध वाळू चोऱ्या चालू होत्या व अजूनही चालू आहे। मध्यंतरीच्या काळात अनेक जागृत ग्रामस्थांनी व मी अवैध वाळू चोरीच्या दिवस रात्रच्या वर्दळीमुळे त्रास होत असल्याने मी गावातील अवैध वाळू चोऱ्या बंद करून सार्वजनिक मालमत्ते संरक्षण करणे भारतीय नागरिकास कर्तव्य आहे। म्हणून गावातील सार्वजनिक मालमत्ता बेकायदेशीररित्या जर कोणी चोरीत असेल तर त्यास संरक्षण करणे भारतीय नागरिकांचं व माझे कर्तव्य आहे। म्हणून मी कोळगाव थडी गोदावरी पात्रातील अवैध वाळू चोरी करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करून अवैध चोऱ्या बंद व्हाव्या म्हणून अनेक बातम्या चॅनल व प्रसिद्धी माध्यमांना दिल्या होत्या। यानंतर गेल्या 8-10 दिवस वाळू चोऱ्या बंद होत्या, परंतु पुन्हा स्थानिक कोळपेवाडी कोळगाव थडी व शहा रोड व धरणगाव कुंभारी येथील कायम वाळू चोरीत पकडलेले अट्टल वाळू तस्कर अनेक हद्दपार तडीपार गुन्हे दाखल झालेले वाळू तस्कर गुंड यांनी दिनांक 29 मे 2025 रोजी कोळगाव थडी जुने गावठाण मार्गे जो फॉरेस्ट कडून गोदावरीकडे जाण्यासाठी मोठा नाला आहे तिथे नाल्या दगड मुरुम जेसीबी डंपरने टाकून चोरीसाठी मोठा पूल बनवला व वन विभागाच्या फॉरेस्ट आतून वाळू चोरीसाठी ट्रॅक्टर व डंपर सुरळीत चोऱ्या करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठ्या फॉरेस्टमधील हजारो झाडांची कत्तल केली आहे, उपसून फेकले व वाळू चोरीसाठी कोळगाव थडी सुरेगाव शिवांजी गोदावरी पात्रात उतरण्यासाठी गोदावरीच्या मोठ्या कठाड्यावरून गोदावरीत जाण्यासाठी मोठा रस्ता बनवला व गावात पंचक्रोशीत अशी धमकी दिली की जर कोणी आमची तक्रार महसूल पोलीस विभागाकडे केली तर त्यांना संपून टाकू। आम्ही सर्व महसूल व पोलीस यंत्रणेला तालुका ते मंत्रालयापर्यंत हप्ते पुरवलेले आहेत। आमचे कुणीही काही वाकडं करणार नाही आणि जो कोणी काही फोन किंवा मेसेज बातम्या वाळू चोरीच्या विरोधात टाकील त्याला संपून टाकू अशा स्थानिक शेतकऱ्यांना गावात व पंचक्रोशीतील गुंड आणून धमक्या दिल्या जात आहेत। चोरीसाठी 20 ते 25 ट्रॅक्टर डंपर जेसीबी हायवा तयार केल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून चॅनल प्रतिनिधी म्हणून मला मिळाली व जागृत ग्रामस्थांनी ही बातमी लावण्यासाठी माझ्याकडे दिली। मी त्यांची सत्यता प्रत्यक्ष जाऊन पाहिली, खात्री केली व फॉरेस्ट विभागातील हजारो झाडांची कत्तल व वन विभागाच्या आधी हद्दीतील केलेल्या अवैधरित्या चोरीचा रस्ता याचे फोटो व्हिडिओ काढून चॅनलवर बातमी प्रसिद्ध केली। शासकीय जबाबदार अधिकाऱ्यांनीही ही बातमी मोबाईलवर व चॅनलवर प्रसिद्ध केली। याचा राग या चोरीत सहभागी असलेल्या प्रत्यक्ष व प्रत्यक्ष वाळू तस्करांना आला व त्यांनी मला कोळगाव थडी कोळपेवाडी व धरणगाव कुंभारी येथे वाळू तस्करांनी दिनांक 31 मे 2025 रोजी संध्याकाळपासून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वाळू तस्करांचे मला फोन येऊ लागले। मी काही फोन उचलले नाहीत, तसेच काही वाळू तस्करांचे 2 गुंड मला काल 31 मे 2025 पासून मारण्यासाठी माझ्या कोळगाव थडी च्या घरी व मी काम करीत असलेल्या शिर्डीच्या परिसरात शोधत असल्याचे मला समजले आहे। मी व माझा परिवार वाळू तस्करांच्या धमक्यांमुळे भयभीत होऊन जीवन जगत आहे। 1 जून 2025च्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान मला अर्जुन गुरळे नामक वाळू तस्कर गुंड व्यक्तीचा फोन आला। त्यावरून त्याने मला आमच्या वाळू तस्करी विरोधात का बातम्या टाकल्या, मी फॉरेस्ट महसूल पोलीस विभागाला सर्व मॅनेज हप्ते केलेले आहेत आणि तू बातमी टाकल्यामुळे माझ्या वाळू चोरीच्या टीममध्ये खूप आडाफाटा झालेला आहे। तू कुठे आहे मला सांग, तिथे येऊन तुझा 1 तासात काटा काढतो, तुझे घरदार संपून टाकेन, 1 तासाच्या आत तुला संपवल्याशिवाय राहणार नाही अशी मला अर्जुन गुरळे नामक वाळू तस्करीच्या दहशत असलेल्या गुंड व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। म्हणून अर्जुन गुरळे व कोळगाव थडी चोरीमध्ये सहभागी असलेल्या इतर वाळू तस्कर यांच्यापासून मला व माझ्या परिवाराच्या जीवनात धोका निर्माण झालेला आहे। केव्हाही माझ्यावर खोट्या नाट्या कंप्लीट होऊन माझ्यावर जीवघेणा हमले होण्याचे दाट शक्यता आहे। म्हणून मला व माझ्या परिवाराला पंचक्रोशीतील वाळू तस्करांपासून खूप धोका असल्याने संरक्षण देऊन आरोपी अर्जुन गुरळे व त्याचे वाळू चोरी सहभागी असलेले ट्रॅक्टर डंपर जेसीबी चालक मालक गुंड वाळू तस्कर यांच्यावर तात्काळ कायद्याप्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करावी व त्यांचा अहवाल आपल्या शासकीय जबाबदार वरिष्ठ विभागाने
मागवावा व मलाही देण्यात यावा ही नम्र विनंती। माझ्या व माझ्या परिवाराच्या जीवितास काही धोका झाल्यास त्याला सर्वस्वी अर्जुन गुरुळे व त्याचे कोळगाव थडी चोरीत सहभागी असलेले सर्व वाळू तस्कर गुंड व प्रशासन राहील याची गांभीर्याने अतिसंवेदनशील बाब म्हणून नोंद घ्यावी। आरोपी शासन व मला न्याय द्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।